नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचं अगदी अल्पावधीत 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आपण अतिशय महत्त्वाचं प्रकरण अभ्यासत आहोत। विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 11 प्रकाशाचे परावर्तन, जे प्रकरण तुम्हाला इयत्ता 10वी 11वी 12वी अशा प्रत्येक वर्गामध्ये त्यावरील बराचसा भाग तुम्हाला पुन्हा अभ्यासायचा आहे। त्यामुळे आपण तुमचा 100% पाया याच वर्गामध्ये क्लिअर करून घेणार आहोत। आपल्या प्रत्येक व्हिडिओला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। अगदी 50 हजार पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओ पोहोचलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पहिल्यांदा मी सहर्ष स्वागत करतो, मनपूर्वक आभार मानतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा आपल्याला राहिलेला जो उर्वरित 5वा पार्ट होता, लाईव्ह लेक्चरमध्ये तो मी घेतलेला नव्हता, परंतु आज तो पुन्हा मी घेत आहे। यामध्ये म्हटलेलं आहे की बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण जर पाहिले तर संपूर्ण आकृत्यांवरती आधारित आहे। त्यामुळे हे प्रकरण अगदी विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांना सुद्धा अवघड जातं, लक्षात घ्या। परंतु या विषयामध्ये माझं संपूर्ण मास्टर ऑफ सायन्स असल्यामुळे संपूर्ण प्रकरण अगदी डिटेलमध्ये तुम्हाला एकूण एक ओळ मी समजून सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर ही आकृती दिसत असेल। ही आकृती तुमच्या समोर जी दाखवलेली आहे ती बहिर्गोल आरशाची आहे। आता या बहिर्गोल आरशाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला हे जो AB दिसत आहे, AB म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जी वस्तू आपण ठेवणार आहे त्यालाच आपण एखादा पुठ्ठा घेतला किंवा एखादी पेन्सिल घेतली तर ती त्या ठिकाणी झालेली काय असते विद्यार्थी मित्रांनो, वस्तू असते। म्हणजे लक्षात घ्या, आकृतीमध्ये नक्की बांधणी कशी केलेली आहे। जर तुम्हाला आकृती समजली तर 100% मुद्दा समजायला वेळ लागणार नाही, लक्षात घ्या। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे आकृती 11.12 मध्ये MN बहिर्गोल आरशासमोर। आता हा जो आरसा आहे हा कोणता आरसा आहे विद्यार्थी मित्रांनो, MN म्हणजेच बहिर्गोल आरसा आहे। समोर AB ही वस्तू ठेवलेली आहे। आता ही AB काय आहे विद्यार्थी मित्रांनो, वस्तू ठेवलेली आहे। वस्तूच्या A बिंदूपासून निघणारा आणि मुख्य अक्षाला समांतर असणारा किरण AQ रेषेने तर वक्रता केंद्राकडे जाणारा AR रेषेने दर्शवला आहे। लक्षात घ्या। आता तुम्हाला मी पुन्हा सांगतो, यामध्ये सांगितलेलं आहे की मुख्य अक्षाला समांतर असणारा हा जो अक्ष असतो विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात मुख्य अक्ष। या मुख्य अक्षाला समांतर असणारा AQ तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल, पहा AQ या ठिकाणी AQ आहे। म्हणजे हा AQ या अक्षाला काय आहे बाळांनो, समांतर आहे। तर वक्रता केंद्राकडे जाणारा AR, आता वक्रता केंद्र कुठे आहे बाळांनो, या ठिकाणी हे जे आहे C लेटरने डिनोट केलेलं आहे त्याला आपण म्हणतो वक्रता केंद्र, लक्षात घ्या। तर वक्रता केंद्राकडे AR रेषेने दर्शवला आहे। या दोन किरणांचे परावर्तन कसे होते आणि वस्तूची पहा त्या ठिकाणी A', B' प्रतिमा कशी मिळते हे आकृतीवरून स्पष्ट होते, लक्षात घ्या। म्हणजे काय होतंय, आता या ठिकाणी कोणत्या प्रकारचे नियम वापरलेले आहेत 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला नियम सांगतो। ज्या विद्यार्थ्यांना जे नियम समजले त्यालाच विद्यार्थ्यांना ही आकृती समजेल। हे नियम ऑलरेडी आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, तरीही 1 मिनिटामध्ये मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, नियम तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी पहा नियम दिसत असतील, तुमच्या समोर आकृत्या सुद्धा आहेत। पहिला नियम आपला काय आहे, नियम 1, जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो। म्हणजे या ठिकाणी याला जर समांतर असेल या अक्षाला तर तो ही मुख्य नाभी म्हणजे F मधून जातो। दुसरा नियम लक्षात घ्या, जर अपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर, मुख्य नाभी म्हणजे काय, F मधून जात असेल तर, म्हणजे अशा पद्धतीने जर जात असेल तर पहा, तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो। म्हणजे हा जर असा गेला तर तो परावर्तनानंतर म्हणजे मागे येताना तो पाठीमागे येतो, आणि जर समांतर गेला तर तो असा मुख्य नाभीतून जातो, मुख्य नाभीतून गेला तर तो समांतर जातो। म्हणजे हे जे दोन आहेत ते एकमेकांना विरुद्ध आहेत। म्हणजे हा जर या मुख्य अक्षाला जर समांतर गेला तर तो F मधून जातो, आणि F मधून गेला तर या मुख्य अक्षाला काय असतो, समांतर असतो। हे लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे। आणि तिसरा नियम तर सर्वात सोपा आहे, जर
आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर, हा जो वक्रता मध्य आहे सी याच्यामधून जर जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत येतो. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या समोर या ठिकाणी बाण दिसत असेल, हा जाणारा बाण आहे आणि येणारा बाण सुद्धा त्याच दिशेने आलेला आहे, हे समजून घ्या. हे नियम ज्यांना समजले त्यांना आता आपली मेन आकृती 2 मिनिटात समजेल याची मी 100% खात्री देतो. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आता पुन्हा ते रूल्स डोळ्यासमोर पाहिजे. डोळ्यासमोर म्हणजे तुमच्याकडे पुस्तक असेल तर कृपया ते पुस्तक सुद्धा तुम्ही काढू शकता. पहा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, बहिर्गोल. आता म्हटलेलं आहे पहा, AQ प्रतिमा कशी मिळते हे आकृतीवरून स्पष्ट होते. तसेच ही प्रतिमा आरशा मागे सुलटी आणि वस्तूहून लहान असल्याचे स्पष्ट होते. हे का होत आहे ते आपण पाहूया. जर हा AQने गेला बाळांनो, AQ म्हणजे समांतर गेला, तर समांतर गेल्यावरती तो कशामधून जात असतो तुम्हाला माहिती आहे, नाभीमधून जातो, म्हणजे F मधून जातो. हा आपला पहिला नियम होता. लक्षात घ्या. पहिला नियम काय होता, जर तो समांतर असेल या अक्षाला तर तो त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी तो काय होतो, परावर्तनानंतर जर आपण विचार केला तर तो काय असतो पहा, या ठिकाणी परावर्तन केलेलं आहे, हे परावर्तन आहे त्याचं परावर्तन. परंतु परावर्तन हे अशा बाहेरच्या दिशेने जर जात असेल आणि त्याला जर आकृतीमध्ये दाखवायचं असेल तर बाळांनो लक्षात घ्या कशा पद्धतीने दाखवतात, तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा समांतर म्हणजे अशा पद्धतीने गेलेला आहे, इथे गेल्यावरती तो समांतर जर असेल म्हणजे खाली हा पहा या ठिकाणी समांतर आहे कोणाला, हा जर मुख्य म्हणजे ही आपली मेन डायग्राम आहे, हा असा AQ इथे गेलेला आहे. मग जर समांतर असेल याला तर येथून तो काय होतो, पाठीमागच्या दिशेने जातो, म्हणजे तो मुख्य नाभीतून जातो. मग याची मुख्य नाभी इथे आहे, मग तेच काय करायचं, फक्त डॉट 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 डॉटने फक्त मागं दाखवायचं असतं. मग ही आली त्याची मुख्य नाभी म्हणजे F आला या ठिकाणी F. म्हणजे तुम्हाला पहिला नियम वापरला त्या ठिकाणी. आता आपण दुसरा नियम वापरूया. दुसरा AR पहा बरं, जर तो या C मधून जात असेल, आपला नियम 3 क्रमांकाचा नियम वापरायचा आहे. जर तो C मधून जात असेल, ओके, जर तो कशामधून जात असेल बाळांनो, C मधून जात असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, वक्रता मध्य, म्हणजे तो या वक्रता मध्यातून जात असेल तर तो काय होतो, परावर्तित त्याच मार्गाने परत होतो. म्हणजे जर या ठिकाणी पहा तुमच्या लक्षात येईल, जर ARने गेलेला आहे तर परावर्तनानंतर पहा तुम्हाला पुन्हा त्याच ठिकाणी आकृतीमध्ये सुद्धा दाखवलंय, AR असा गेला, या ठिकाणी बाण दिसतोय छोटासा, आणि परावर्तन झालंय त्याचं पाठीमागं बाण दाखवलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल बाळांनो, आपाती किरण सुद्धा त्याच मार्गाने आहे आणि त्याचा परावर्तित किरण या ठिकाणी तुम्हाला मागे दिसत असेल. आकृतीमधले बाण समजून घ्या बाळांनो, ज्याला हे बाण समजले त्यालाच आकृती समजली, ज्याला आकृती समजली त्यालाच ही थेरॉटिकल जो पार्ट असतो त्यालाच ही माहिती समजेल, नाहीतर कोणालाही समजणार नाही. किचकट पार्ट आहे, परंतु अगदी डिटेल्समध्ये तुमच्यासाठी मी घेत आहे. पहा, समजावून घ्या. काहीही डाऊट आला मला नक्की विचारा बाळांनो. पहा, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल. या ठिकाणी आपण 2 नियम वापरले, नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 3. AQला नियम क्रमांक 1 वापरला आणि ARला नियम क्रमांक 3 वापरला. फक्त ही आकृती बॅकला जाते म्हणून ती फक्त डॉट डॉटने वाढवली आणि इथपर्यंत आली आणि हे एकमेकांना या बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे अशा पद्धतीनं ही आकृती आपल्याला मिळते आणि या ठिकाणी त्याची जी प्रतिमा आहे A' आणि B' आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी म्हटलेलं आहे की बहिर्गोल आरशावरून परावर्तित झालेले किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. हे लक्षात आलेलं असेल. प्रत्यक्ष छेदतात का बाळांनो ते? नाही. पहा, हा किरण असा वरती जाईल, हा किरण असा इकडे जाईल, म्हणजे ते एकमेकांना छेदणार आहेत का? नाही, ते प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाही. या वाक्याचा अर्थ समजावून घ्या. एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत, तथापि आरशामागे एकत्र आल्यासारखे भासतात. म्हणून ही प्रतिमा कशी आहे? आभासी आहे. आरशामागे कशी असतात? आभासी असतात. म्हणून ही प्रतिमा पण कशी आहे बाळांनो? आभासी आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल, 100% आलेलं असेल. या ठिकाणी पहा, बहिर्गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप वस्तूच्या आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते. त्या नेहमीच आभासी व वस्तूपेक्षा लहान आकाराच्या असतात व आरशाच्या मागे तयार होतात. म्हणजे बहिर्गोल आरशामुळे होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या कशा असतात बाळांनो? नेहमी लक्षात ठेवा, आभासी व वस्तूपेक्षा कशा असतात? लहान असतात. यावरती प्रश्न असू शकतो. ही वस्तू आहे, वस्तूपेक्षा कशा आहेत? लहान आहेत, आभासी आहेत,
आणि व आरशाच्या मागे तयार होतात. हा आरसा आहे, आरशाची ही मागची बाजू आहे, त्या मागच्या बाजूला ते काय होतात, तयार होतात. याची किरणाकृती पडताळणी करा. या समोर तुमच्या समोर दाखवलेली आहे. म्हणजे तुम्हाला 100% हा विद्यार्थी मित्रांनो अगदी डिटेलमध्ये हा पॉईंट समजलेला असेल. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहोत. याआधी सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपल्या चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर सुरू आहेत. की लाईव्ह लेक्चर तुम्ही नक्कीच पाहू शकता. माझे इयत्ता 12वी सायन्सचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरणं सुरू आहे. मी वर्ग शिक्षक असल्यामुळं 1-2-3 दिवस फक्त आपण सध्या सुट्टी दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा आपली लाईव्ह लेक्चर जी मागील 2 महिन्यापासून सुरू आहे त्याचप्रमाणे कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळं पुन्हा तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा. तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज करा. तुम्ही लाईक केलं तर विद्यार्थी मित्रांनो मला चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. थँक्यू सो मच. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा महत्त्वाचा पॉईंट आहे प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण. यावरती तुम्हाला 100% प्रश्न असतो. प्रकाशाचे अपसरण म्हणजे काय, प्रकाशाचे अभिसरण म्हणजे काय. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सायन्समध्ये या 2 कन्सेप्ट आहेत, डायव्हर्जन्स अँड कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन्स लक्षात ठेवायचे बाळांनो, लक्षात ठेवायचंय. कन्व्हर्जन्स म्हणजे काय होतात, ते एकत्र येतात, लक्षात घ्यायचंय. अभिसरण म्हणजे काय, त्यालाच आपण अभिसरण असे म्हणतो. म्हणजे अनेक बिंदू जर एकत्र येत असतील, अनेक रेज जर एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी बाळांनो अभिसरण होतं. शब्दांचा अर्थ समजावून घ्या, त्यालाच आपण कन्व्हर्जन्स असे म्हणतो. तुम्हाला शब्दांचा अर्थ समजला 100% तुम्हाला त्या ठिकाणी पुढचा मुद्दा समजेल याची मी खात्री देतो. अभिसरण म्हणजे काय, बिंदू जे असतात, रेज असतात किंवा इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या एकत्र येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अभिसरण होताना दिसतं, त्यालाच आपण कन्व्हर्जन असे म्हणतो. आणि दुसरा महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो पॉईंट आहे, त्याला अपसरण असं म्हणतात. अपसरण त्यालाच आपण डायव्हर्जन्स असे म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. बाळांनो, ही आकृती तुमच्या समोर दिसत असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की याच्यामध्ये कन्व्हर्जन्स कोणतं आहे, अभिसरण कोणतं आहे आणि अपसरण कोणतं आहे. लक्षात घ्या. तर अभिसरण कोणतं आहे ते आधी आपण पाहूया, नंतर अपसरण काय आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी अ म्हटलेलं आहे, मग अ म्हटल्यावरती आकृती ही आकृती ही नाही, आकृती म्हणजे ही आहे, लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं जम्बलिंग होतं. म्हटल्यावरती त्यांना ही पहिली आकृती ही दिसते, परंतु नाही बाळांनो, पहिली जी आकृती आहे ती ही आहे, ब आकृती ही आहे, लक्षात घ्या. म्हणजे आकृती कोणती आहे पहिलं ते समजावून घ्या. या ठिकाणी पहा, काड्या पेटीतील 5 काड्या घ्या, त्यांची रसायन अवलेपित टोके. म्हणजेच आपण त्याला या ठिकाणी जर पाहिली असेल तर ज्या ठिकाणी रसायन असतं, पहा टोके गुगल, त्यालाच आपण गुल म्हणतो. एका बिंदूपाशी एकत्र येतील अशा रीतीने मांडणी करा. येथे रसायन अवलेपित टोके अभिसारित झालेली आहे, म्हणजे कन्व्हर्जित झालेली आहे, त्यालाच आपण कन्व्हर्जन्स असे म्हणतो. या ठिकाणी त्याला कन्व्हर्जन आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, अभिसरण असं म्हणतात, अभिसारित झालेली आहे. म्हणजे जर टोकं एकत्र आली, मी सुरुवातीला तुम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला बाळांनो, जर टोकं एकत्र येत असतील, रेषा एकत्र येत असतील, रेज एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, अभिसरण असे म्हणतो, कन्व्हर्जन्स असे म्हणतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याची आकृती येथे दिसत असेल. त्यामध्ये पहा, आता काड्यांची मांडणी अशा प्रकारे करा की त्यांची दुसरी टोके एकत्र असतील व रसायन अवलेपित टोके एकमेकांपासून दूर असतील. येथे रसायन अवलेपित टोके अपसारित झाली आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी रसायन अवलेपित टोके आहेत एकमेकांपासून लांब गेलेली आहेत बाळांनो. म्हणजे मी तुम्हाला याचा अर्थ नेहमी सांगितला आहे की रेज असेल म्हणजे बाण असेल किंवा त्या ठिकाणी दाखवलेल्या ह्या ज्या स्टिक आहेत, काड्या आहेत, त्यालाच आपण काडीपेटीतील काड्या म्हणतो. तर ह्या एकमेकांपासून जर दूर जात असतील, त्याची टोकं ही दूर दिसत आहेत, म्हणजे या ठिकाणी त्यांचं काय झालेलं आहे, अपसरण झालेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज डायव्हर्जन्स. ओके, अंडरस्टँड एव्हरीवन. प्रत्येकाला समजलेलं असेल 100% मला खात्री आहे. म्हणजे ही आकृती याची आहे, ही आकृती याची आहे. म्हणजे अपसरण म्हणजे काय आणि अभिसरण म्हणजे काय हेच तुम्हाला पुढे आकृत्यांच्या आधारे पुढच्या पानावरती दाखवलेलं आहे, ते आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे, अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात, कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदूपाशी अभिसारित होतात
आकृती 11.14 पहा. म्हणजे पहा काय म्हटलेलं आहे, अंतर्वक्र आरसा कसा असतो हे लक्षात घ्या. अंतर्वक्र आरशाला काय म्हटलेलं आहे, अभिसारी आरसा असं म्हटलंय, लक्षात घ्या. आणि दुसरा जो आरसा आहे बहिर्वक्र आरसा, त्याला काय म्हणतात, अपसारित. कसं म्हणतात, अपसारित आरसा असं म्हणतात, लक्षात घ्या. हे आपल्याला पुढच्या मानावरती पाहायचंय. नक्की आपण ते अगदी स्पष्ट पाहणार आहोत, व्यवस्थित घेणार आहोत. अंतर्वक्र आरशामध्ये वस्तूंच्या आरशापासूनच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा तयार होते. म्हणजेच काय, अंतर्वक्र आरशामध्ये वस्तूच्या आरशापासूनच्या स्थानानुसार म्हणजे त्याचं अंतर किती आहे आणि त्याचं स्थान नक्की कुठं आहे. म्हणजेच वक्रता मध्यावरती आहे, नाभीच्या मागच्या बाजूला आहे, नाभीच्या पुढच्या बाजूला आहे, यावरती ती वस्तू मोठी आहे की लहान आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजतं. आता आपण मागच्या पानावरती जाणार आहोत. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजत असेल, नक्की समजत असेल तर प्लीज कमेंट करा. तुम्हाला जे जे पॉईंट आवडले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच. पहा, तर मुख्य अक्षाला समांतर किरण बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होत असल्याने त्या आरशाला अपसारी आरसा असं म्हणतात. तुम्हाला मी 1 मिनिटापूर्वी सांगितलं, अंतर्वक्र जर आरसा असेल, अंतर्वक्र आरसा जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी अभिसारित होतो, आणि जर बहिर्वक्र आरसा जर असेल तर तो अपसारित होतो. लक्षात घ्या. अभिसारी म्हणजे काय, अनेक टोके जर एकत्र येत असतील तर त्याला आपण अभिसारी म्हणतो. बहिर्गोल कसा आहे बाळांनो, अपसारित आहे. म्हणजे अनेक टोके जर लांब जात असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं, अपसरण पाहायला भेटतं. त्याच्या आकृत्या तुम्हाला 2 मिनिटात मी दाखवतो. या ठिकाणी पहा, दोन्हीही आकृत्या तुमच्या समोर आहेत बाळांनो. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर हा जो आहे अंतर्वक्र आरसा आहे. म्हणजे याची टोकं पहा, तुम्हाला एकत्र येताना दिसतायत. या ठिकाणी पहा, एफच्या जवळ आलेली आहेत. म्हणजेच हा जो आहे अभिसारित आहे. लक्षात आलेलं असेल तुमच्या. त्याचं फक्त स्पष्टीकरण या ठिकाणी दिलंय, बाकी काही नाही मित्रांनो. तुम्हाला आकृती समजली, कन्सेप्ट समजली 100%, म्हणजे तुम्हाला त्याची थेरी सहज लिहिता येते. आता दुसरी आकृती पहा, तुमच्या समोर दिसत असेल. या आकृतीमध्ये जर पाहिलं बाळांनो तुम्ही तर तुम्हाला काय दिसतंय रे, या ठिकाणी पहा, याची जी किरणं आहेत ना अशी लांब जाताना दिसत आहेत. पहा, तुमच्या समोर दिसत असेल अशा पद्धतीने लांब जात आहेत. असे बाण सुद्धा दाखवलेत पहा. म्हणजेच काय, या ठिकाणी काय झालंय, त्यांचं अभिसरण न होता काय झालेलं आहे, अपसरण झालेलं आहे. म्हणजे अपसारित किरणं असं आपण त्याला म्हणतो. व्हेरी गुड, समजलं असणार प्रत्येकाला. आता पहा बाळांनो, आपण त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण पाहूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे, गोलीय आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल आहे हे तुम्ही कसे ओळखाल. आता त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला खाली व्यवस्थित दिलेलं आहे, ते आपण पाहूया. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, दाढी करण्यासाठी विशेष वापरायचा आरसा अंतर्गोल असतो. हा आरसा चेहऱ्यानजीक धरला की आरशामध्ये चेहऱ्याची सुलटी आणि मोठी प्रतिमा मिळते. पहा विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गोल जर आरसा असेल तर सर्वांना माहिती आहे त्याची किरणं काय होतात, त्या ठिकाणी ती कशी होतात, अभिसारित होतात, एकत्र येतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मिळणारी जी प्रतिमा असते ती मोठी असते आणि सुलटी असते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे सुलटी आणि मोठी असते. हाच आरसा चेहऱ्यापासून दूर नेल्यास प्रतिमा उलटी होते आणि लहान होत जाते. म्हणजे प्रतिमा उलटी होते बाळांनो, आणि कशी होत जाते, लहान होत जाते. आता पुढे म्हटलेलं आहे पहा, मोटार व मोटारसायकलीचा आरसा बहिर्गोल असतो. मोटार आणि मोटारसायकलीचा जर आरसा पाहिला तर तो कसा असतो बाळांनो, बहिर्गोल असतो. त्याचप्रमाणे दाढी करण्यासाठी जो आरसा आपण वापरतो तो कोणता असतो, त्या ठिकाणी अंतर्गोल असतो. लक्षात घ्या. बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी व लहानच दिसते, म्हणजेच मिळते. आरशापासून दूर गेल्यास प्रतिमा अधिक लहान होत जाते व ती सुलटीच राहते. सर्वांना माहिती असेल, तुम्ही बाईकवरती ज्या वेळेसला बसता, तुम्ही बाईक चालवत असाल किंवा तुमच्या वडिलांबरोबर किंवा तुमच्या भावाबरोबर गाडीवरती जर बसलेला असाल तर अशा वेळेसला तुम्ही जर आरशामध्ये पाहिलं तर मागच्या बाजूने येणाऱ्या गाड्या आपल्याला अगदी पूर्णपणे दिसतात, परंतु त्यांची जी साईज आहे, आकार आहे, तो अतिशय आपल्याला लहान दिसतो, स्मॉल दिसतो. पहा, म्हणजेच काय म्हटलेलं आहे, त्यामुळे सभोवताली आणि ती कशी दिसते, प्रतिमा सुलटीच दिसते. म्हणजे गाड्या आपल्याला अशा उलट्या येताना नाही दिसती, सरळच आपल्या पाठीमागून गाडी येत आहे अशा पद्धतीने दिसते. त्यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तूही या आरशामध्ये दिसू लागतात. म्हणजेच आरसा अंतर्गोल की बहिर्गोल आहे हे त्यात मिळणाऱ्या प्रतिमांच्या रूपावरून ठरवता येते. हे या प्रश्नाचं काय आहे मित्रांनो,
उत्तर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल प्रतिमा मोठी दिसत असेल तर तो त्या ठिकाणी असणारा आरसा कसा असणार आहे बाळांनो, असणारा आरसा जो आहे तो अंतर्गोल असणार आहे. आणि प्रतिमा जर विद्यार्थी मित्रांनो लहान मिळत असेल तर त्यावेळेसला असणारा जो आरसा आहे तो कसा आहे, बहिर्गोल आहे. लक्षात घ्या. म्हणजेच आरसा अंतर्गोल की बहिर्गोल आहे हे त्यात मिळणाऱ्या प्रतिमांच्या रूपावरून ठरवता येते. आता पुढे म्हटलेलं आहे पहा बरं, जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात प्रवेश करतात तेव्हा आपण ती वस्तू पाहू शकतो, कारण डोळ्यांतील भिंगाद्वारे प्रकाश किरण अभिसारित होऊन वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर तयार होते. अशा प्रकारे प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणारी प्रतिमा ही कशी असते बाळांनो, वास्तव प्रतिमा असते. लक्षात घ्या. त्यालाच आपण रिअल इमेज असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रिअल इमेज असे म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे ज्याला हे समजलंय रिअल इमेज काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्यांना 100% समजेल. म्हणजेच वास्तव प्रतिमा पडद्यावर मिळवता येते. म्हणजेच वास्तव प्रतिमा काय करता येते बाळांनो, आपल्याला पडद्यावर मिळवता येते. आता पुढे जाऊया. म्हणजेच कसं, वास्तव प्रतिमा ही पडद्यावरती का दिसते या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. पडद्यावरती का दिसणार आहे त्याचं कारण काय आहे पहा. या ठिकाणी ही पडद्यावरती का दिसणार आहे, कारण की या ठिकाणी जर समांतर रेस गेले तर ते या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि एकत्र आल्यामुळे या ठिकाणी त्यांचा संचय होणार आहे. म्हणून ही आकृती आपल्याला पडद्यावरती दिसू शकते. वास्तव प्रतिमा आहे, रिअल आहे. परंतु आता त्याच्या विरुद्ध आपण पाहूया. सपाट आरसा म्हणजे तुमच्या समोर दिसत असेल तर त्याच्यावरती काय होतंय पहा. सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी प्रतिमा असते. आभासी म्हणजे कशी, व्हर्च्युअल म्हणतो आपण त्याला. ही प्रतिमा अशा बिंदूपाशी मिळते की जेथून परावर्तित प्रकाश किरण अपसारित झाल्याचा भास होतो. ही प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही, कारण प्रकाश किरण तेथे प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत. म्हणजे प्रकाश किरण जर आपण या ठिकाणी जर पाहिले बाळांनो, या ठिकाणी पहा, तुम्ही चेक करू शकता एकत्र काय येत नाही. या ठिकाणी पहा, जर समांतर गेले तर पाठीमागे जात आहेत. या ठिकाणी पहा अशा पद्धतीने जातात. तुम्ही जर पाहिलं असेल तर म्हणजे अशा पद्धतीने रेस काय होतात, बॅक साईडला आणि दूरवर जातात. मग अशी प्रतिमा आपल्याला पडद्यावरती कशी मिळेल, तर अशा पद्धतीने ती एकत्र न आल्यामुळं ती आपल्याला पडद्यावर व्यवस्थित मिळत नाही. जेव्हा प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते. ह्या आकृतीमध्ये आत्ताच आपण पाहिलं. आपल्याला ज्यावेळी प्रकाश एका बिंदूत एकत्र आणायचा असतो तेव्हा अभिसारित प्रकाशझोत वापरतात. अशा प्रकारचा प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात, कान, डोळे इत्यादींवर प्रकाश एकाग्र करतात. अभिसारित प्रकाशाचा उपयोग सौर उपकरणांमध्ये देखील करतात. म्हणजेच काय बाळांनो, लक्षात घ्या, जे डॉक्टर आहेत दात पाहण्यासाठी किंवा कान पाहण्यासाठी, कानामध्ये कुठं एखादा काही छोटासा एखादा आपण त्याला काय म्हणतो, एखादी छोटासा पार्ट कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक झालेला असेल तर अशा वेळेसला तो पाहण्यासाठी, किंवा एखाद्याचा दात त्या ठिकाणी कट झालेला असेल किंवा किडला असेल, अशा छोटे छोटे भाग पाहण्यासाठी त्या ठिकाणी, किंवा एखाद्याच्या दाताला कुठेतरी होल असतो त्यावेळेसला डॉक्टरांना ते अतिशय तीक्ष्ण नजरेनं पाहावं लागतं. त्यावेळेसला त्या ठिकाणी वापरण्यात येणारं जे उपकरण आहे, त्या ठिकाणी वापरण्यात येणारा जो प्रकाशझोत आहे तो कसा वापरावा लागतो बाळांनो, अभिसारित असला आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो. पुढे म्हटलेलं आहे, जेव्हा एकाच बिंदू स्रोतापासूनचे प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकांपासून दूर पसरतात तेव्हा प्रकाशाचे अपसरण होते. ज्यावेळी आपल्याला स्रोतापासून प्रकाश पसरणे अपेक्षित असते त्यावेळी अपसारित प्रकाशझोत वापरतात. या ठिकाणी जो प्रकाशझोत आहे पहा तुमच्या समोर असेल तर त्या ठिकाणी कोणता आहे, अपसारित आहे. सगळ्यांना माहिती असेल आणि त्याचं उदाहरण तर सर्वांना माहिती आहे, दिवे, टेबल लॅम्प. आपल्या घरामध्ये जी लाईट आहे ना मानो, घरामध्ये तुम्हाला माहिती असेल बल्ब तर एवढा छोटासा आहे, एवढा छोटासा बल्ब असतो, पण त्याची लाईट अशा पद्धतीने जाते ना, चार बाजूला सगळ्या बाजूला जाते, अशा पद्धतीने संपूर्ण दिशांना जाते. म्हणजे हे जे आहे ना बाळांनो, ते काय आहे लक्षात घ्या. त्यालाच काय म्हणतो आपण, काय म्हणतो बाळांनो, हा जो आरसा आहे त्यालाच या ठिकाणी अपसारित. अपसारित म्हणजे काय, एका बिंदूपासून, म्हणजे हा एक सेंटर आहे, यापासून रेज असे लांब जातात. जसं की बल्ब असेल, टॉर्च असेल, तुमच्याकडे मोबाईल जर असेल, मोबाईलची बॅटरी जर तुम्ही ऑन केली, चालू केली, तर मागून जी लाईट तयार होणार आहे, लागणार आहे, ती लाईट काय होते बाळांनो, वेगवेगळ्या डायरेक्शनला जाते.
त्यावेळेसला त्या ठिकाणी कोणते प्रकाशझोत असतो, अपसारित असतो. लक्षात घ्या, हा वरती आहे तो अभिसारित आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजले प्रत्येकाला? व्हेरी गुड. आता आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बाळांनो हा भाग पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा भाग आहे, छोटासा पार्ट आहे बाळांनो, तेवढा पाहूया, नंतर आपण थांबणार आहोत. पहा, अंतर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग. आता याचे उपयोग कुठे कुठे आहेत पहा, समजावून घ्या, खूप महत्त्वाचा. याच्यावरती प्रश्न असू शकतो. केश कर्तनालय, दातांचा दवाखाना, आरशांच्या ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असल्यास या वस्तूची सुलट, आभासी व अधिक मोठी प्रतिमा मिळते. म्हणजेच कशी मिळते बाळांनो? सध्या तुम्हाला मी आत्ता सांगितलं 2 मिनिटापूर्वी की डॉक्टर त्याचा वापर करतात, तर त्यावेळेसला असणारी प्रतिमा कशी मिळते विद्यार्थी मित्रांनो? आभासी आणि मोठी मिळते. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे, अंतर्गोल आरशाचा दुसरा वापर सांगितलेला आहे, बॅटरी व वाहनांचे हेडलाईट. प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर झोत मिळतो. म्हणजे बॅटरी असेल, वाहनांची हेडलाईट असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा त्याचा काय होतो विद्यार्थी मित्रांनो? उपयोग होतो. 3 नंबरचं म्हटलेलं आहे, फ्लड लाईट्स असतील, प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो, त्यामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो. आणि 4 नंबरचा आहे बाळांनो, लक्षात घ्या, विविध सौर उपकरणे, म्हणजे सूर्यापासून जी वेगवेगळी उपकरणं तयार केलेली आहेत, सौर हीटर असेल, सौर कुकर असेल, म्हणजे यासारखे जे वेगवेगळे प्रयोग आहेत बाळांनो, ज्यावेळेसला आम्ही MScला होतो, मास्टर ऑफ सायन्सला, असे वेगवेगळे प्रयोग आम्ही सूर्यप्रकाशापासून तयार केलेले होते. त्या ठिकाणी आम्हाला गुण होते. म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग सुद्धा लाईटीचा वापर करून, म्हणजे अशाच प्रकारचं प्रकाशाचं जे अपवर्तन आहे आणि परावर्तन आहे, यासारखे वेगवेगळे प्रयोग आम्ही त्यावेळेसला केलेले होते. त्यापैकीच हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ होते, बटाटे असेल, शेंगदाणे असेल, ते कशा पद्धतीने शिजवले जातात यावरती प्रयोग आम्ही केला होता. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, बहिर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग. गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे बहिर्वक्र असतात. म्हणजेच काय बाळांनो? लक्षात घ्या, गाड्यांवर उजव्या आणि डाव्या बाजूला असणारे जे आरसे आहेत ते कसे आहेत? बहिर्वक्र आहे. सगळ्यांना माहिती आहे. अगदी छोटी इमेज, म्हणजे अगदी छोटी मागून येणारी गाडी आहे, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित अगदी क्लिअर दिसते. मोठे बहिर्वक्र आरसे गेटवर चौकात बसवलेले असतात. म्हणजे गेटवरची चौकात का बसवलेले असतात बाळांनो? वेगवेगळे जे लांबून येणाऱ्या ज्या गाड्या असतील किंवा इतर काय आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये सहज पाहायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशाचे उपयोग पाहिले. आता उद्या आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा कार्टेशियनचा चिन्हांचा संकेत पाहायचा आहे, जो तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये हमखास दुसऱ्या धड्यामध्ये आहे. त्यावरती प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 11वी सायन्सला विचारलेले आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या गुरुजनांपर्यंत, तुमच्या शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या संबंधित सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना क्वालिटी एज्युकेशन, क्वालिटी व्हिडिओ मिळेल. कारण की व्हिडिओ भरपूर आहेत परंतु क्वालिटी त्याच्यामध्ये कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढच्या पार्टमध्ये आपण उरलेला भाग पाहणार आहोत. अगदी उर्वरित जी उदाहरणे आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आपण सोडवून घेणार आहोत. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच ऑल माय डिअर स्टुडंट्स.